नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर जानेवारी 2024मध्ये झालेला जो काही CTET पेपर आहे, तर त्यामध्ये पेपर पहिला यामध्ये भाषाचा पर्याय जर मराठी, त्या ठिकाणी मराठी भाषेचा पेपर आपण आज अभ्यासणार आहोत. तर मराठी भाषा जी काही प्रथम आणि दुसरी तुम्ही पहिली निवडू शकता किंवा दुसरी मराठी भाषा त्या ठिकाणी निवडू शकता. तर यामध्ये पहिली भाषा निवडलेली जी आहे तर त्याचा पेपर आज आपण अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आज आपण 15 प्रश्न हे अध्यापनशास्त्रावर आधारित असतात तर ते बघणार आहोत. या ठिकाणी सुरुवात जी आहे या प्रश्नपत्रिकेची तर एका गद्य उत्तरापासून या ठिकाणी झालेली आहे. तर आपण गद्य उतारा किंवा कविता न घेता सुरुवातीला आपण 15 प्रश्न ही अध्यापनशास्त्राचे बघणार आहोत आणि जे काही गद्य उतारा आणि कविता आहे यावर आधारित जे काही प्रश्न आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे प्राथमिक पातळीवर ग्रंथालयाचा वापर याबाबत कोणते विधान योग्य नाही. तर या ठिकाणी ग्रंथालय म्हणजे काय यावर आपल्याला पॉईंट दिलेला आहे. पहिला आहे ग्रंथालय म्हणजे निव्वळ पुस्तक ठेवण्याची जागा नसून शिक्षकांनी वरिष्ठांना वाचनाचा आदर्श प्रस्तुत करावा. मोठ्याने वाचणे हे फक्त ग्रंथालयात शक्य असते. विद्यार्थ्यांना बालसाहित्यातील विविध प्रकार उपलब्ध करून दिले पाहिजे. आणि चौथा आहे पुस्तकांसोबत गुंतवणूक होण्यासाठी सक्रिय वातावरण असावे. तर या ठिकाणी असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे आणि विचारलेलं आहे की ग्रंथालयाचा वापर याबाबत कोणते विधान योग्य नाही, म्हणजे नकारात्मक या ठिकाणी प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मोठ्याने वाचणे हे फक्त ग्रंथालयातच शक्य असते. असं नाही तर ग्रंथालयामध्ये आपण मोठ्याने वाचू शकत नाही. बाकीचे जे काही उदाहरण आहे तर ते योग्य आहे, परंतु हे विधान या ठिकाणी योग्य नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थ्याला त्याच्या मूळ भाषा वापरण्यास उत्तेजन देत नाही. कोणती पद्धत विद्यार्थ्याला वर्गात त्याची मूळ भाषा वापरण्यास उत्तेजन देत नाही. उत्तेजन देणं म्हणजेच काय तर प्रोत्साहित करणे. थेट पद्धती, श्रव्य भाषिक पद्धती, नैसर्गिक पद्धती आणि संज्ञापनात्मक पद्धती. तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे. यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जे आहे थेट पद्धती. थेट पद्धतीमध्ये विद्यार्थ्याची जी काही मूळ भाषा आहे तर ती वापरण्यास त्या ठिकाणी उत्तेजन देत नाही. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे साक्षरता आत्मसात करण्यासाठी पुढीलपैकी कोणते कौशल्य आत्मसात केले पाहिजे. साक्षरता जर आपल्याला मिळवायची असेल, आत्मसात करणे म्हणजेच काय तर मिळवणे, तर त्यासाठी कोणती कौशल्य आत्मसात केले पाहिजे. भाषा आकलन आणि डिकोडिंग, अचूकता आणि स्वनिमिक आकलन, स्वनिमिक जागरूकता आणि ओघ, शब्दसंग्रह पाहणे आणि रचना ओळखणे. तर यापैकी पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. भाषा आकलन आणि डिकोडिंग हा जो घटक आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे कौशल्य आपण अगोदर आत्मसात केले पाहिजे. यानेच आपण साक्षरता त्या ठिकाणी आत्मसात करू शकतो. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा NCFच्या धोरणानुसार कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक मुलाला आनंददायी, समावेशी आणि स्वागतशील वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल. तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्यासमोर सादर आहे. पहिला आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास अवस्थेसंबंधी मुलांचे कार्य प्रदर्शित करणे, रंगबिरंगी वातावरण निर्माण करण्यासाठी वर्ग सजविणे, कडक ऊन असताना बाहेरचे उपक्रम न घेता परिसरातील उपक्रम करून घेणे आणि विद्यार्थ्याच्या उत्तम आरोग्यावर आणि खुशालीवर भर देणे. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास अवस्थेसंबंधीचे मुलांचे कार्य प्रदर्शित करणे. कारण प्रश्न काय विचारला तर कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक मुलाला आनंददायी, समावेशी आणि स्वागतशील वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल. तर राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यानुसार आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास अवस्थेसंबंधी मुलांचे कार्य प्रदर्शित करू शकतो. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याला वास्तव परिस्थितीत भाषा वापरणे या त्याच्या उद्दिष्टापर्यंत कोणती बाब घेऊन जाते. उद्दिष्टापर्यंत कोणती बाब घेऊन जाते. थेट पद्धती,
श्रव्यभाषक पद्धती, नैसर्गिक पद्धती आणि संज्ञापनात्मक पद्धती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, संज्ञापनात्मक पद्धती. म्हणजेच काय, त्याची काही कन्सेप्ट असेल तर ती क्लिअर होण्यासाठी किंवा जी काही कन्सेप्ट आहे ती त्याला शिकवणे, यामध्येच त्याची रियालिटी जी काय किंवा वास्तव परीक्षेमध्ये परिस्थितीत त्याला भाषा वापरण्याचा स्वातंत्र्य किंवा उद्दिष्ट त्या ठिकाणी त्याला उद्दिष्टापर्यंत संज्ञापनात्मक पद्धती त्या ठिकाणी घेऊन जात असते. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, 5वी इयत्तेचा विद्यार्थी म्हणतो, माझे काम शिक्षकाला देण्यापूर्वी मी ते एकदा नीट पाहतो. विद्यार्थी कोणत्या लेखन पातळीवर आहे? म्हणजे शिक्षकांना ते वर्क, आपलं जे काही काम आहे ते दाखवण्याच्या अगोदर तो सुरुवातीला किंवा देण्यापूर्वी तो एकदा नीट पाहतो. मुद्रित शोधन, सवंगड्याकडून मूल्यमापन, आराखडा आणि आराखड्याचे पुनर्लेखन. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुद्रित शोधन. म्हणजे जे काही लिहिलेलं आहे त्यांनी किंवा जे काही त्याचं वर्क आहे, जे काही काम आहे त्याचं, तर ते दाखवण्याच्या अगोदर त्या मुद्रित शोधन कशा प्रकारे त्यांनी ते लिहिलेलं आहे यावर एकदा नजर त्या ठिकाणी तो मारत असतो आणि व्यवस्थित त्या ठिकाणी बघून मग तो शिक्षकांकडे त्या ठिकाणी देत असतो. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, 3ऱ्या इयत्तेच्या शिक्षिकेला वर्गात वाचनकट्टा सुरू करायची इच्छा आहे. यासाठी पुस्तकांची निवड करताना पुढीलपैकी कोणते प्रश्न प्रामुख्याने विचारात घेतले पाहिजे? वाचनकट्टा म्हणजेच वाचण्यासाठी पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे. मग हे जर आवश्यक असेल तर यासाठी नेमकं कोणता प्रश्न या ठिकाणी योग्य असेल हे आपल्याला बघायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे, पुस्तके 3ऱ्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टाची पूर्तता करतील. पुस्तके एकापेक्षा अधिक मार्गदर्शक संदर्भासाठी उपयुक्त ठरतील. पुस्तकाचे लेखक प्रतिथयश आणि आदरणीय बालसाहित्य लेखक आहेत. पुस्तके स्वायत्तपणे बहुतांश विद्यार्थ्यांची पातळी विचारात घेऊन लिहिली गेली आहेत. अशा प्रकारचे 4 प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पुस्तकाचे लेखक प्रतिथयश आणि आदरणीय बालसाहित्य लेखक आहे. कारण आपण 3रीच्या विद्यार्थ्यांना वाचनकट्टा सुरू करणार आहोत, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचे आहे. मग त्यांच्यानुसार बालसाहित्यिकच त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिका वेगवेगळ्या प्रकारचे अध्यापन सामग्री TLM एकत्र करू इच्छिते. अध्यापन सामग्री एकत्र करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब योग्य नाही? पुन्हा नकारात्मक प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर सामग्री स्थानिय पातळीवर निर्माण झालेली आणि स्थानिय पातळीवर उपलब्ध असावी, म्हणजे सहजपणे बदलता येते. सामग्री विद्यार्थ्यांनी तयार केलेली असावी आणि त्यात गुळगुळीतपणा नसावा, खरखरीत असावी. या वयोगटाला ती सामग्री सुरक्षित आणि आकर्षक असली पाहिजे आणि सामग्री अशी असावी की ज्यातून विद्यार्थ्यांना शोधताना, हाताळताना कुतूहल वाटणारी असावी. तर या प्रकारचे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी निगेटिव्ह किंवा नकारात्मक आपल्याला होतो किंवा त्याची आवश्यकता आपल्याला नाही. सामग्री विद्यार्थ्यांनीच तयार केलेली असावी असं काही नाही. त्याचप्रमाणे त्यामध्ये गुळगुळीतपणा नसावा, खरखरीत असावी, अशा प्रकारे कुठलीही गरजेची नाही, म्हणून ही बाब योग्य नाही. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, इयत्ता 3रीची शिक्षिका मुलांना आपल्या मित्राला शकतो या त्याच्या कार्यक्षमतेवर 5 प्रश्न विचारायला सांगते. उदाहरण, तू गाऊ शकतो हा उपक्रम नेमका कशासाठी या ठिकाणी वापरण्यात येत आहे किंवा आला आहे, हे या उदाहरणाद्वारे आपल्याला सांगायचं आहे. तर पहिला ऑप्शन आहे, पहिला पर्याय आपल्या ठिकाणी मुक्त संभाषण, दुसरा आहे सुप्त श्रवण, तिसरा आहे मौखिक आणि ओघ सराव आणि चौथा आहे नियंत्रित मौखिक सराव. या प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर आहे. तर यातील योग्य उत्तर आहे मौखिक ओघ सराव. कारण तो 3रीचा विद्यार्थी आहे, यावरून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की तो गाऊ शकतो. तर शकतो हे क्रियापद जोडून त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले गेलेले किंवा गाऊ शकतो अशा प्रकारचे वेगळे 5 प्रश्न त्याला विचारायला सांगितलेले आहे. मग हा त्या विद्यार्थी मौखिक भाषा जी आहे ती त्याची वाढीस लागणार आहे. त्याचप्रकारे त्याचा ओघ आणि त्याचा सराव देखील होणार आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, अक्षर आणि ध्वनी यांच्या सहसंबंधावर भर देणारी साक्षरता शिक्षण पद्धती म्हणजे कोणती? पहिला आहे अक्षर आणि ध्वनी यासाठी परिस्थितीनुरूप पद्धती,
स्वनिमिक म्हणजेच फोनिक इन्स्ट्रक्शन, त्यानंतर समग्र भाषा पद्धती आणि त्यानंतर व्याकरण भाषांतर, अशा प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे स्वनिमिक सूचना म्हणजेच फोनिक इन्स्ट्रक्शन. तर यासाठी अक्षर आणि ध्वनी याचा वेगवेगळं जे काही सहसंबंध आहे तर तो कशा प्रकारे आहे त्याचं वाचन करणे किंवा ते समजून घेणे ही पद्धत योग्य ठरते. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रभावीपणे व्याकरणाचे अध्यापन या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने योग्य नाही. परत पुन्हा एक वेळेस नकारात्मक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. प्रभावीपणे व्याकरणाचे अध्यापन या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने योग्य नाही. संभाषणात सराव करून घेणे, पाठांतरातून व्याकरणाचे नियम पाठ करणे, प्रामाणिक संभाषण सादर करणे आणि व्याकरणाचे नेमके नियम जाणणे, या प्रकारचे 4 पर्याय या ठिकाणी आपल्यासमोर दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पाठांतरातून व्याकरणाचे नियम पाठ करणे. कारण पाठांतर करणेच फक्त या ठिकाणी योग्य, त्या ठिकाणी आपण सोल्युशन म्हणू किंवा त्याला उपाय म्हणू तर होऊ शकणार नाही. यामुळे संभाषणात सराव करून घेणे ही देखील पद्धत या ठिकाणी व्याकरणाचा अध्यापन आपण करून घेऊ शकतो. प्रामाणिक संभाषण सादर करणे हा देखील एक सराव त्या ठिकाणी होऊ शकतो. व्याकरणाचे नेमके नियम काय आहे हे जाणून घेणे देखील योग्य आहे. परंतु फक्त पाठांतरातून त्या ठिकाणी नियम पाठ करून त्याचं व्याकरण व्यवस्थित होईल किंवा तो व्याकरण शिकेल हे आपण सांगू शकणार नाही आणि ही पद्धत देखील या ठिकाणी योग्य नाही. तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी ही विधान योग्य नाही. कशासाठी? तर प्रभावीपणे व्याकरणाचे अध्यापन करण्यासाठी. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, आधारभूत पातळीसाठी पाठ्यपुस्तक तयार करताना पुढीलपैकी कोणते सिद्धांत उपयुक्त नाहीत. आधारभूत त्या ठिकाणी पातळीसाठी पाठ्यपुस्तक तयार करायचे आहे. तर या ठिकाणी कोणते सिद्धांत उपयुक्त नाही. पुन्हा नकारात्मक जास्तीत जास्त प्रश्न या पेपरमध्ये विचारलेले आहे. तर मूर्त सिद्धांत, तंत्रज्ञान सिद्धांत, अभ्यासक्रम सिद्धांत आणि सादरीकरण सिद्धांत, अशा प्रकारे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. तर यामधून योग्य उत्तर आहे मूर्त सिद्धांत. हा त्या ठिकाणी पाठ्यपुस्तक, मूर्त सिद्धांत म्हणजे काय तर समोरासमोर तो अनुभव देणे किंवा एखादी वस्तू किंवा एखादा प्रसंग त्या ठिकाणी आपण डोळ्याने बघतो किंवा डोळ्याने ती वस्तू किंवा ती व्यक्ती आपण त्या ठिकाणी बघतो, त्याला मूर्त सिद्धांत आपण असं म्हणतो. किंवा मूर्त पद्धतीने त्याचं अवलोकन करणे किंवा अध्यापन करणे किंवा ते आपण त्याचा बोध आपल्याला होत असतो. मग ते पुस्तकामध्ये त्या ठिकाणी तयार करताना त्याचा आधारभूत पातळीसाठी पाठ्यपुस्तक तयार करताना हा सिद्धांत उपयुक्त ठरणार नाही. पर्याय क्रमांक 1. पुढचा आहे, अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील मुले शिक्षणात चांगल्या प्रकारे गुंततात जेव्हा, पहिला पर्याय आहे ते सतत त्यांच्या वहीत अक्षरे लिहितात किंवा ट्रेस करतात, फक्त गतिबोधन कौशल्य आत्मसात करण्यावर भर असतो, ते शिक्षके पाठोपाठ गाणी म्हणतात आणि ते एकापेक्षा अधिक संवेदनाचा आणि हाताचा वापर करतात. अशा प्रकारचे 4 पर्याय या ठिकाणी आहे. अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील दिलेले, त्यामुळे आपल्याला त्या वयोगटातील विद्यार्थ्यांचा विचार करायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ते एकापेक्षा अधिक संवेदनाचा आणि हाताचा वापर करतात. तर सुरुवातीला, कारण जी अवस्था आहे विद्यार्थ्याची किंवा त्या मुलाची ते बघणं आपलं गरजेचं आहे. ते एकापेक्षा अधिक संवेदनाचा आणि हाताचा वापर करतात. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यांच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही आहे. म्हणजेच या ठिकाणी नकारात्मक प्रश्न पुन्हा विचारलेला आहे. जास्तीत जास्त नकारात्मक प्रश्न या ठिकाणी आलेले आहे. कविता, गाणी आणि समूहगीते मुलांसाठी उच्चारण सराव आहे, अभिव्यक्ती उन्नत करणे आणि गेय वाक्य आहे, विस्तारित शब्दसंग्रह आहे आणि शब्द आणि वाक्यरचना पाठ करणे आहे. तर या ठिकाणी कविता असेल, गाणी असेल किंवा समूहगीते असेल तर या ठिकाणी उच्चारण सराव आहे, जेणेकरून उच्चार जे आहे, जे काही वेगवेगळे शब्द असतात किंवा जे नवीन शब्द असतात त्याचा उच्चार त्या ठिकाणी होत असतो. त्यानंतर आहे अभिव्यक्ती उन्नत करणे आणि गेय वाक्य, म्हणजेच त्यांना एक रिदम जे काही प्राप्त होतो किंवा म्हणण्याची जे काही आपण गाण्याची चाल वगैरे म्हणतो त्या गोष्टी त्यांना अवगत होतात. आणि तिसरा विस्तारित शब्दसंग्रह आहे आणि शब्द आणि वाक्यरचना पाठ करणे आहे. तर यातील पर्याय क्रमांक 4 हे योग्य विधान नाही. शब्द आणि वाक्यरचना पाठ करणे हे विधान या ठिकाणी योग्य नाही. उर्वरित जे काही 3 आहेत ते योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, आपण या व्हिडिओमध्ये 15 प्रश्न जे काही मराठी अध्यापनशास्त्रावर आधारित आहे ते घेतलेले आहेत. पूर्ण मराठी भाषेचा पेपर जो असतो तो 30 मार्कासाठी असतो. 15 मार्कासाठी गद्य उतारा असेल किंवा गद्य उतारा आणि एक कविता त्या ठिकाणी असते आणि उर्वरित जे काही 15 प्रश्न असतात ते अध्यापनशास्त्रावर आधारित असतात. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण जे काही पेपर 1 आपण आज घेतलेला आहे याच पेपरचे जे काही गद्यांश असेल किंवा कविता असेल त्यावर आधारित आपण घेणार आहोत. आताचे जे काही 15 प्रश्न आहे या व्हिडिओमध्ये आपण फक्त अध्यापनशास्त्रावर आधारित घेतलेले आहे.
त्याचप्रकारे जानेवारी 2024मध्ये झालेले इतर जे काही विषयाचे पेपर असतील, म्हणजे CTETमध्येच हिंदी असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल, इतर पेपर जे आहेत ते देखील आपल्याला लवकरच या चॅनलवर या ठिकाणी उपलब्ध होतील. शेवटचा प्रश्न आहे, शिक्षिका मुलांना त्यांचे वर्कबुक एकमेकांसोबत बदलून घ्यायला आणि त्यांचे काम तपासायला सांगते. या उपक्रमाचे नेमकं उद्दिष्ट कोणते? तर एकमेकांचे वर्कबुक म्हणजेच काय, तर चेंज करायची. तर चेंज केल्यानंतर दुसऱ्याची जी काही हँडरायटिंग असेल ती कळणे, किंवा आपली हँडरायटिंग दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी दुसऱ्या मुलाला त्या ठिकाणी कळणे, किंवा एकमेकांचे जे काही विचार आहे यामधून दोघांचा सराव होणार आहे. मग कोणता पर्याय योग्य राहील? तर या ठिकाणी 4 पर्याय आहे. संरचनेचा नियंत्रित सराव करणे, सवंगड्याचे काम तपासण्याचे कौशल्य विकसित करणे, विस्तृत वाचनाचा सराव करणे आणि नवीन शब्दसंग्रहाचा सराव करणे. या प्रकारचे 4 पर्याय आहे. या प्रश्नाचं जे काही योग्य जे काही उत्तर आहे तर ते कमेंट्सच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं आहे. योग्य जे काही 1, 2, 3, 4 पर्याय आहे त्यापैकी जो काही कमेंटचा जो काही नंबर असेल तुमचा, जो काही ऑप्शन तुमचं योग्य असेल तर त्याचा नंबर कमेंटमध्ये टाईप करा आणि नक्कीच सेंड करा. त्याचप्रकारे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटच्या माध्यमातून सांगू शकतात. त्याचप्रकारे चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. 2024 जानेवारी महिन्यामध्ये झालेले जे काही CTET पेपर आहे त्याचे उर्वरित प्रश्न देखील आपल्याला लवकरात लवकर या चॅनलवर उपलब्ध होतील. थँक्यू.